असलेला आरोपी दत्ता गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। शिवाजीनगर कोर्टाने गाडेला ही कोठडी सुनावली आहे। आरोपीने ताई म्हणून पीडितेला बसमध्ये नेलं आणि अत्याचार केला असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे। आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। सरकारी वकिलांनी तसा युक्तिवाद केलाय, तर सहमतीने शरीर संबंध झाल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी अर्थात दत्ता गाडेच्या वकिलांनी केलेला आहे। तर तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये या संदर्भात काय माहिती दिली आहे ते आपण बघूया। आरोपीने ताई ताई असं म्हणून विश्वास संपादन केला। 15 वर्ष कंडक्टर म्हणून काम करत असल्याचं सांगितलं। बसमध्ये कोणीही प्रवासी नसल्याचं लक्षात आल्यामुळे बाहेर जाण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र गाडेने मारहाण केली आणि तरुणीला खाली पाडलं आणि तिच्यावर अत्याचार केला असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन सखोल तपास करायचा आहे। मोबाईल आणि कपडे जप्त करायचे आहेत। आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची आहे। फरार असताना कोणाच्या संपर्कात होता या सगळ्याचा तपास करायचा आहे। आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। गाडे विरोधातील 6 पैकी 5 गुन्ह्यांमध्ये फिर्यादी महिला आहेत, त्यामुळे त्याचा महिलांविषयीचा दृष्टिकोन लक्षात येतो। आरोपीला कोर्टात हजर केलं आणि मग त्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांनी काय युक्तिवाद केलेला आहे ते सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। सरकारी वकिलांनी म्हटलं, आरोपीने फिर्यादीवर संमती नसताना जबरदस्तीने 2 वेळा अत्याचार केलेला आहे। त्याचे समाजात तीव्र पडसाद उमटलेले आहेत। 14 दिवस पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली। याबाबत आरोपीच्या वकिलांनी सुद्धा युक्तिवाद केला। संपूर्ण घटना फेरफार करून मांडली जाते असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलं। महिला स्वतःहून बसमध्ये गेलेली आहे। परस्पर संमतीने हा प्रकार घडलेला आहे असं देखील आरोपीच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे तो बलात्कार होत नाही असंही त्यांनी नमूद केलं। आधीच्या गुन्ह्यात आरोपीला शिक्षा झाली नाही, त्यामुळे सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही असंही युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केलाय। केवळ 2 दिवस पोलीस कोठडी देण्यात यावी असं त्यांनी म्हटलं। आमचा युक्तिवाद होता की कुठेही हा फोर्सफुली झालेला नाहीये, जे काही झालं ते कन्सर्नने झालेलं आहे। नसता ती महिला ओरडली असती, बऱ्याच त्या ठिकाणी वाद झालेला असता, कारण महत्वाचं ठिकाण आहे, रहदारीची ती जागा आहे, बस स्टँड आहे, जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। आम्ही युक्तिवाद असा केला की तो कुठल्याही प्रकारचा आरोपी नाहीये, त्याच्यावर जे काही प्रकरण दाखल आहे ते चोरीचे असून ते सिद्ध झालेले नाहीत। याशिवाय जी वेळ होती घटनेची ती 5:45 म्हणजे दिवसाचीच होती। कुठेही फिर्यादीने पीडितेने आरडाओरडा केलेला नाही, लोकांना बोलवलेलं नाहीये आणि जे 2 वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला आरडाओरडा करत आला असता, अशा प्रकारचा आम्ही आर्ग्युमेंट केलेली आहे त्यामध्ये।